विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय चौगुले यांनी आपला 1 महिन्याचा कार्य अहवाल प्रसिद्ध केला। महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा आढावा 30 दिवसांचा वेध भविष्याचा नामक कार्य अहवाल सादर करत विजय चौगुले यांनी महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी आपण काही प्रमाणात यशस्वी झाल्याचं मत व्यक्त केलं। आपल्या 1 महिन्याच्या कार्यकाळात विजय चौगुले यांनी अग्निशमन विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, माता बाल रुग्णालय आणि घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पीएफचा मुद्दा लावून धरला होता। आपल्या याच कार्य अहवालावर विस्तृत माहिती विजय चौगुले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी थेट आरोप केलाय की नवी मुंबई महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हा असक्षम आहे। त्या अग्निशामक केंद्रामध्ये पाहिल्यानंतर अशी परिस्थिती तयार होते की कुठल्याही अग्निशामक केंद्रामध्ये जा, तुम्हाला सकारात्मक कुठलीही गोष्ट भेटणार नाही। आणि याच्यावरती आम्ही सर्वजण ठरवलेलं आहे की महासभेमध्ये आम्ही या विषयावरती अग्निशामक केंद्रावरती चर्चा व्हावी, या मताचे आम्ही आहेत। विजय चौगुले यांनी असा इशारा दिला की जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सभागृहात झाला तर आणखीन आक्रमक भूमिकेचा सामना सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला करावा लागेल। आमच्या आवाजाला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही आमचा आवाज दाबून ठेवणार नाही, उलट आम्ही 3 पटीने आवाज वाढवून उद्या सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर सुद्धा बसायला आम्ही घाबरणार नाही। आज नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली येथील महापालिकेच्या रुग्णालयाची वास्तू सडत असल्याचा आरोप करत विजय चौगुले यांनी सांगितले की रुग्णालयाच्या निर्माण कार्य प्रक्रियेत जे घटक सहभागी आहेत त्यांची चौकशी ही झालीच पाहिजे। 100 करोड रुपयाच्या वास्तू या ज्या सडत चाललेल्या आहेत, म्हणजे त्याला जर समजा जर अशीच मोकळ्या राहिला तर त्याला मेंटेनन्स नाही। आम्ही एक फ्लोर, एक रूम आम्ही सर्वजणांनी आम्ही जाऊन पाहिला। म्हणजे आम्हाला काय सांगायचं आहे, जर तुम्ही आर्किटेक्टला पैसे देता, तुम्ही कन्सल्टिंग इंजिनियरला पैसे देता, सल्लागाराला पैसे देता, म्हणजे तुम्ही एवढे पैसे देऊन सुद्धा आज मग या वास्तू डिफॉल्टर कशा हाताळतात? जे कोणी ह्या हॉस्पिटलची कन्सल्ट आहेत त्या कन्सल्ट लोकांची इन्क्वायरी करण्यात यावी, म्हणून आम्ही याची सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत। विजय चौगुले यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकला की गेल्या 20 वर्षांपासून कामगारांना पीएफची पावतीच देण्यात आली नाहीये। त्यामुळे या प्रकरणात आपण विरोधी पक्ष नेता या नात्याने हस्तक्षेप करत असल्याचं स्पष्ट केलं। आज 20 वर्ष झाली कुठल्याही वर्करला आज पण त्याला त्याची स्लिप मिळाली नाही की माझे एवढे पैसे पीएफ मध्ये आहेत म्हणून त्याला कुठल्याही याला मिळालेलं नाही। त्यांच्याकडे त्यांचं स्लिप नाही की बाबा माझ्याकडे हे प्रॉव्हिडंट फंड आहे, माझं हे भरलं जाते। उद्या जर एखाद्या वर्कर लोकाला काय कमी जास्त झाला, तुला काय हे झालं तर त्याला जबाबदार कोण? कोपरखैरणे सेक्टर 11 येथे महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या महापालिका शाळेचा आपण लवकरच पाहणी दौरा करणार असल्याचं विजय चौगुले यांनी सांगितलं। या मुद्द्यावरून विजय चौगुले यांनी असा टोला हाणला की जगातली ही नवी मुंबई महानगरपालिकेची अशी शाळा आहे जी करोडो रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे। आज आम्हाला आश्चर्याचं आम्ही त्याला व्हिजिट देणार आहोत की नव्या मुंबईमधली एक शाळा जगामध्ये एवढं खर्च करून बांधलेली शाळा नसेल, तशी एक शाळा तयार होते। त्याच्यामध्ये आहे तरी काय ते बघायला मी पत्रकारांसमेत त्या शाळेचा एक दिवस आम्ही व्हिजिट देणार आहोत। टॅक्सी ॲम्ब्युलन्सच्या मुद्द्यावरून विजय चौगुले यांनी चांगलीच तोप दागली। विजय चौगुले यांनी असा खुलासा केला की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभारंभ करण्यात आलेल्या टॅक्सी ॲम्ब्युलन्सला आज फेस आलाय। आता त्या फॅक्सीला बाहेर फेस आलाय तर तुम्हाला आटपल्यानंतर मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे। अरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एवढी करोडो रुपये खर्च करून एखादी तुम्ही गाडी आणता आणि ती आज वर्षभर झाली सडक पडलेली आहे। पैसा कोणा ज्यांच्या बापाचा जातोय?
NMTV ब्युरो रिपोर्ट. पैसे दिलेत ना, तुम्ही दिले तर काय मेहरबान नाही केलेत? तुम्हाला जो शासकीय पैसा आहे तो निधी आहे, खिशातला टाकलेला नाही ना. तुम्ही भाषा करता काळ्या यादीत काळ्या यादीत टाकायची भाषा ही महापौरांची असायला पाहिजे होती. आमदारांचा काय अधिकार काळ्या यादीत टाकायचा? सल्लागाराला पैसे देतात, आर्किटेक्टला पैसे देतात. मला तर आता अशी भीती वाटायला लागली की त्याच्यामधून पण काय पर्सेंटेज मिळतात का काय? ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात सातत्याने ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचा हस्तक्षेप होत असल्याने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्यावर जोरदार शरसंधान केले. पत्रकार परिषदेत आमदार संदीप नाईक यांचा खरपूस समाचार घेत विजय चौगुले यांनी सांगितलं की स्मारकाच्या कामासाठी जरी त्यांनी आमदार निधी दिली असली तरी कुणावर मेहरबानी केलेली नाहीये. वास्तू तयार झाल्यानंतर आमदारांचा आम्ही अभिमानाने आणि सन्मानाने सत्कार करू असा टोला देखील चौगुले यांनी संदीप नाईक यांना हाणला. आमदार निधी का त्यांनी घरचा काढून दिलेला नाही. आमदार निधी हा शासनाचा पैसा आहे. शासनाचा पैसा कुठं खर्च करायला द्यायचा असतो तो त्यांनी दिलाय. मग त्यांनी दिलेला आहे म्हणजे काय मोठे उपकार केलेले नाहीत. त्याचं आमचं म्हणणं काय, त्यांनी दिलाय ना पैसा शासनाचा, त्यांनी त्यांची निधी दिली आहे ना. ज्यावेळेस आमचं भवन तयार होईल, ज्यावेळेस त्याच्या बाबतीत ज्यावेळेस उद्घाटन असेल त्यावेळेस त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करू ना. आम्ही अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करू. आपला रोष हा आमदारांवर असल्याचं सांगत विजय चौगुले यांनी असा मुद्दा उपस्थित केला की महापालिकेच्या वास्तूमध्ये महापौर सोबत असताना आमदारांना प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार कुणी दिला? माझा रोष त्या आमदारांवरती. मी आमदारांशी बोललोय, आमदारांच्या बाबतीत बोललोय. जिथं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये तिथं जर महापौर उभा असताना स्टेटमेंट देण्याचा अधिकार हा महापौराला आहे, आमदाराला नाही दिले. आमदार जातात तिथं त्यांच्या बरोबर जातात. काल परवा पण मला वाटतं एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सागर नाईक बाजूला बसलाय आणि महापौर बसलाय. ही परिस्थिती काय HODच्या मीटिंगला? HODचे म्हणजे अधिकार काय, कोणाला अधिकार काय? ह्या सर्व गोष्टी ज्या होत आहेत ह्या चुकीच्या पद्धतीने होतात. हाच धागा पकडत विजय चौगुले म्हणाले की कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची भाषा ही महापौरांची असणे आवश्यक होते. यांचा अधिकार काय तिकडे जायचा आणि बघण्याचा? तुम्ही दिले ना पैसे दिलेत ना, तुम्ही दिले तर काय मेहरबान नाही केलेत? तुम्हाला जो शासकीय पैसा आहे तो निधी आहे, खिशातला टाकलेला नाही ना. मग तो निधी आहे ना, मग निधीचं ज्या दिवशी उद्घाटन असेल त्या दिवशी तुम्हाला सन्मानाने बोलू ना आम्ही. तुम्ही भाषा करता काळ्या यादीत टाकायची भाषा ही महापौरांची असायला पाहिजे होती. आमदारांचा काय अधिकार काळ्या यादीत टाकायचा? अधिकार काय काळ्या यादीत टाकायचा आमदारांचा? हेच मला फक्त त्याच पॉईंटवरती मी बोललो. अस्पष्टरित्या नाईक कुटुंबावर आरोप करत विजय चौगुले यांनी सांगितलं की आज महापालिकेतले काही असे कंत्राटदार आहेत जे त्यांचे घर जावई आहेत. इथं काही कॉन्ट्रॅक्टर तर मी तुम्हाला ॲज अ प्रूफ असे आणेन की त्यांनी घरजावई केल्यासारखे ठेवलेलं. कॉन्ट्रॅक्टर लोक करोडो रुपये कमवतात. एक काम जर साधं काम असेल की तुमच्या पाणी सोडणं आणि पाणी त्याच्यावरती देखरेख करणं, ते वर्षाचे काम 1.5-2 करोडचे आहेत. विजय चौगुले यांनी या गोष्टीवरही प्रकाश टाकला की स्मारकाच्या वर आणखीन एक डोम बनविण्याचे प्रस्तावित असल्याने कंत्राटदाराला चांगली तारेवरची कसरत करावी लागत आहे. विजय चौगुले यांनी अशीही शंका निर्माण केली की सल्लागार आणि आर्किटेक्टच्या नावाखाली बहुतेक टक्केवारी कुणाला तरी जात असावी. हे कन्सल्टंट काय कन्सल्टंटचं आहे आणि कन्सल्टंट इंजिनियर आर्किटेक्ट यांचा आर्किटेक्ट बोलतो मी बनवला पाहिजे. बनवताना त्यांनी विचार करून तर बनवलं पाहिजे का? आता एवढं उभं राहिलंय त्याला सुद्धा त्यांचा दमछाक झालाय. त्याच्यावरती अजून एक डोम येणार आहे, असं राउंडेड येणार आहे उंच असं. त्याच्यामध्ये तो मला कॉन्ट्रॅक्टर बोलतो कसा मैं हेलिकॉप्टर से उधर कॉन्क्रीट गिराव क्या उसके अंदर मैं करू तो कैसे काम करू. म्हणजे एक प्रकारे असे कोणालाही ताळमेळ नाहीये. कोण कशाला सल्लागाराला पैसे देतात, आर्किटेक्टला पैसे देतात. मला तर आता अशी भीती वाटायला लागली की त्याच्यामधून पण काय पर्सेंटेज मिळतात का काय? विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या आरोपांवर आमदार संदीप नाईक यांची काय भूमिका असेल यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. NMTV ब्युरो रिपोर्ट.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सत्कार करण्यासंदर्भात विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांना एक निवेदन पत्र दिलं आहे। विजय चौगुले यांनी सांगितलं की नवी मुंबई शहराच्या विकासात शरद पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे, त्यामुळे त्यांचा महापालिका सभागृहात विशेष सत्कार करण्यासाठी त्यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांना हे निवेदन केलं आहे। भारताचे केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष चालू झालेलं आहे। खरं पाहिलं तर त्यांचं या नव्या मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा अधिकार आहे आणि त्यांनी जे काय केलेलं आहे नव्या मुंबईसाठी त्यांनी भरपूर काय केलेलं आहे। तर आमच्या वतीने मी महापौरांना आज सकाळीच पत्र दिलेलं आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरपालिकेच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून त्यांचा ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा म्हणून आम्ही आमच्या वतीने मी विरोधी पक्ष पत्र दिलेलं आहे। गेल्या 15 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे। आपल्या पक्षाचे नेते शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून सत्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेण्याची गरज होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उदासीन भूमिकेमुळे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी बाजी मारत शरद पवार यांचा सत्कार समारोह नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा असे निवेदन पत्र दिलं। त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे, कारण नाकारलं तर तो त्यांच्या नेत्याचा अपमान होईल। त्यामुळे विजय चौगुले यांची मागणी मान्य करण्याव्यतिरिक्त सत्ताधारी पक्षाकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये। NMTV ब्युरो रिपोर्ट। वृक्षारोपण कुठल्या तरी ग्रीन इंडिया का ग्रीन फाउंडेशन ग्रीनो ही कुठली ग्रीनो आणि कुठली काय आम्हाला माहित नाही आणि आम्हाला फोन करून बोलवतात की तुम्ही तिथं ग्रीनो करायला। दरवर्षी ग्रीनो होते, एवढ्या 20 वर्षात एवढी झाडं लावली आहेत, त्याचा जर लोका घेतला तर मग नव्या मुंबईत वर्षाला झाडं लावायची गरजच नाही। फक्त ग्रीनो म्हणून फोटो काढून घ्यायचे आणि त्यांची फोटो महापौर त्यांच्या जोडीला। आमचं म्हणे ग्रीनो मग ग्रीनोच होऊ द्या, महानगरपालिकेचा तिथं काय यूज करता आणि आमचे अधिकारी तिथं काय म्हणून जातात। एक तरफ जहां पूरी दुनिया विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में विभिन्न प्रकार के कार्यक्रमों का आयोजन कर लोगों में पर्यावरण की सुरक्षा और संवर्धन की दिशा में कई सरकारी कार्यक्रमों का आयोजन करती आ रही है, वहीं ठीक दूसरी तरफ नवी मुंबई में अगर पर्यावरण कार्यक्रम की बात की जाए तो मानो इस कार्यक्रम को आयोजित करने का एकाधिकार ऐरोली के विधायक संदीप नाइक का ही माना जाता है। यही कारण है कि पर्यावरण संवर्धन के नाम पर ऐरोली के विधायक संदीप नाइक की निजी संस्था ग्रीन होप हर बार पर्यावरण दिवस पर ग्रीन होप के नाम पर सरकारी कार्यक्रमों को भी हाईजैक करते हुए हर साल दिखाई देती है। हैरत की बात तो ये है कि बिना किसी निमंत्रण के इस निजी संस्था ग्रीन होप के कार्यक्रम में महानगरपालिका अधिकारियों से लेकर कर्मचारियों की भी परेड लगी दिखाई देती है। शहर के महापौर हर साल पर्यावरण दिवस पर सरकारी कार्यक्रम बाद में लेते हैं। सबसे पहले ऐरोली के विधायक संदीप नाइक के ग्रीन होप कार्यक्रम में शरीक होते हैं, जिस बात को लेकर आज तक दबी जुबान पर लोग इसकी निंदा किया करते थे, परंतु आज पहली बार खुलेआम संदीप नाइक की हुकुमशाही को लेकर निंदा की जा रही है। हाल ही में विरोधी पक्ष नेता विजय चौगुले ने दोबारा ऐरोली के विधायक संदीप नाइक की निजी संस्था के कार्यक्रम ग्रीन होप में महानगरपालिका अधिकारियों की उपस्थिति को लेकर सवाल उठाने शुरू कर दिए हैं। विजय चौगुले ने संदीप नाइक को घेरते हुए कहा कि आखिर सरकारी कार्यक्रम छोड़ एक निजी संस्था के कार्यक्रम में महानगरपालिका के अधिकारी किस आधार पर पहुंच जाते हैं। इस बात को लेकर उन्होंने सवाल उठाया और कहा कि आज तक महानगरपालिका में सत्ताधारियों की इसी हस्तक्षेप और अधिकारियों की निजी कार्यक्रम में शामिल होने को लेकर उन्होंने महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे को पत्र लिखकर इसका स्पष्टीकरण मांगा है।
इतना ही नहीं, विजय चौगले ने ऐरोली के विधायक संदीप नाइक पर जमकर टीका करते हुए संदीप नाइक के नेतृत्व में कार्यरत ग्रीन होप संस्था के माध्यम से शुरू वृक्षारोपण अभियान पर भी सवालिया निशान खड़े कर दिए। वृक्षारोपण कुठल्या तरी ग्रीन इंडिया का ग्रीन फाउंडेशन ग्रीनो ही कुठली ग्रीनो आणि कुठली काय आम्हाला माहित नाही आणि आम्हाला फोन करून बोलवतात की तुम्ही तिथं ग्रीनो करायला। दरवर्षी ग्रीनो होते, एवढ्या 20 वर्षात एवढी झाडं लावली आहेत, त्याचा जर लोकाजोका घेतला तर मग नव्या मुंबईत वर्षाला झाडं लावायची गरजच नाही। फक्त ग्रीनो म्हणून फोटो काढून घ्यायचे आणि त्यांची फोटो महापौर त्यांच्या जोडीला। आमचं म्हणे ग्रीनो, मग ग्रीनोच होऊ द्या, महानगरपालिकेचा तिथं काय यूज करता आणि आमचे अधिकारी तिथं काय म्हणून जातात, ते आमचे अधिकारी तिथे काय म्हणून जातात, काय अधिकार म्हणून तिकडे ते गेले होते। आम्ही आयुक्तांना त्याचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पण आम्ही जाब आम्ही विचारायला घेतलाय। गौरतलब बात है कि आज तक ऐरोली के विधायक संदीप नाइक की निजी संस्था ग्रीन होप, जिसके वे अध्यक्ष हैं, उन्होंने पर्यावरण के नाम पर हर साल वृक्षारोपण तो किया, परंतु ऐसा आरोप लगाया जा रहा है कि वृक्षारोपण के नाम पर कहीं भी किसी भी जगह उनके कार्यकर्ता बस कार्यक्रम के नाम पर वृक्षारोपण करते तो हैं, परंतु इन वृक्षों के संवर्धन या एक साल में कभी उसे पानी देने के लिए भी सामने नहीं आए। ऐसे में सवाल ये उठ खड़ा होता है कि ग्रीन होप के नाम पर क्या ऐरोली के विधायक संदीप नाइक का ये महज एक ड्रामा है या वाकई उन्हें पर्यावरण संवर्धन की दिशा में किसी पर्यावरणवादी से उचित सीख लेनी होगी। ब्यूरो रिपोर्ट, NMTV।